भगवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे गिरिजाला बांधून ठेवलेलं असतं आणि गिरिजाला बांधून ठेवल्यानंतर आता लगेचच गिरिजा विचार करत असते, खरं तर इथे मी आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता तिकडे रुद्र कशा अवस्थेत असतील आणि मला बांधून ठेवले, आई माझी किती काळजी करत असतील. ह्या खुशलच्या तावडीतून काही जरी झालं तरीसुद्धा सुटलं पाहिजे, नाही तो उद्योगसुद्धा इथे होऊ शकतो. पण आता मी काय करू नेमकं ह्या कुशलच्या तावडीतून सुटण्यासाठी, असा गिरिजा विचार करू लागते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की श्री हा आलेला असतो आणि श्री आल्यानंतर आता लगेचच इकडे जी विशाखा आहे, विशाखा आणि त्याचबरोबर श्री हे दोघेही जण बोलत असतात. तेव्हा आता श्रीला विशाखा सांगत असते, तुला नाही माहिती, तुला एक गोष्ट सांगू का, जी काही गिरिजा आहे ना, ती गिरिजा कुशलला भेटण्यासाठी गेलेली आहे. आणि गिरिजा कुशलला भेटण्यासाठी का बरं गेली आहे असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, तेच तर प्रश्न आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती भेटायला गेली पण अजून तरी आली नाही, त्यामुळे खूपच जास्त टेन्शन आलेलं आहे. काय करायचं ना ते समजत नाही, कसं एकदा गिरिजाला शोधायचं हाच प्रश्न पडलाय. तेवढ्यातच तिथे वासंती येते आणि वासंती आल्यानंतर ती म्हणत असते, काय ग विशाखा, काही समजलं का गिरिजाच्या बाबतीत? तेव्हा विशाखा म्हणत असते, नाही ना आईसाहेब, काहीही समजलेलं नाही, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आता इकडे लगेचच जो काही कुशल आहे त्या कुशलने गिरिजासाठी चहा बनवून आणलेला असतो आणि तो गिरिजाला चहा पिण्यासाठी आग्रह करत असतो. तो म्हणत असतो, हे बघ, असं करू नकोस, हा चहा तर तुला प्यावाच लागणार आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही, नकोय मला चहा. आणि त्याचबरोबर कुशल, ऐक ना, मला सोडणारे, मला जाऊ दे ना इथून, असं काय करतोयस? तेव्हा कुशल म्हणत असतो, असं कसं जाऊ देणार आहे गिरिजा मी तुला, असं अजिबात होणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण दोघांनी लग्न करायचं आहे आणि लग्न केल्यानंतरच मगच सगळ्या गोष्टी होतील. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता हे बघ, तुला इथे तुझी तब्येतसुद्धा सांभाळायला हवी ना, लग्न केल्यानंतर तू आजारी पडायला नकोयस की नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. इकडे आता विशाखा आणि त्याचबरोबर श्री आणि त्यांच्याबरोबर वासंती सुद्धा असते आणि ते लोक म्हणत असतात. आता इकडे ती लोक गिरिजाला शोधत असतात. गिरिजाला शोधत असताना वासंतीला मध्ये चक्कर आणि गरगरल्यासारखं होतं असतं. त्याच वेळेला, मावशी तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही घरी जाता का, आम्ही शोधतो ह्यांना. आणि गिरिजाला शोधतो. पण तेव्हा आता वासंती म्हणत असते, नाही, मला गिरिजाला शोधायचं आहे, गिरिजा कुठे असेल, काय करत असेल, ह्या सगळ्या गोष्टी मला इथे जाणून घ्यायच्या आहेत. कारण मला आता इकडे सहनच होत नाही की गिरिजा घरी नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टी काय करू ते समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता नागेश्वर घरी आलेला असतो. जेव्हा नागेश्वर घरी येतो तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, कुठे गेले सगळे, सगळे काय मरून गेली की काय, का आमच्या इथे स्वागताला एकही ते हजर नाही आहे का? सगळ्यांना समजलंय की आज कोणाचा तरी इथे मृत्यू होणार आहे आणि कोणीतरी आज ढगात जाणार आहे आणि ते सुद्धा आमच्या हातूनच, आणि त्यामुळे सगळेजणच आमच्या स्वागतासाठी सुद्धा नाही येतं. कुठे गेले सगळे, कुठे गेले? असू द्या, मरू द्या, कोणीही नाही आहे, आता आमचं आम्हीच जातो, असं सुद्धा आता इकडे नागेश्वर बोलतो आणि त्यानंतर तो घरात जात असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता पुन्हा एकदा वासंती, विशाखा आणि त्याचबरोबर ही लोक शोधण्याचं काम करत असतात. आता हे लोक शोधत असताना इकडे दुसऱ्या बाजूला वासंतीचा आवाज हा गिरिजापर्यंत जाऊन पोहोचतो आणि गिरिजापर्यंत वासंतीचा आवाज जाऊन पोहोचल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो की इकडे गिरिजा म्हणत असते, नाही आई, मला शोधायला आलेले आहेत, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता मी आईसोबत गेलेच पाहिजे आणि त्याचबरोबर आईने मला इथे शोधलं पाहिजे, आई माझी काळजी करतायत म्हणूनच त्या इथेपर्यंत आलेल्या असाव्यात, असं सुद्धा आता इकडे गिरिजा म्हणत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे जो काही नागेश्वर आहे तो उर्वशीकडे जातो
आणि उर्वशीकडे गेल्यानंतर तो म्हणत असतो, काय चाललंय दीदी साहेब, तुम्ही आमच्याशी खोटं का आणि कशामुळे बोललेला आहात? त्यावर लगेच आता ती म्हणत असते, नाही, तुम्हाला असं का वाटतंय की मी तुमच्याशी खोटं बोलले म्हणून? हे बघा, तुमचा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, कुणाचा? माझा चुकीचा गैरसमज होतोय आणि ते तुम्ही सांगताय मला? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही खोटं बोललात आणि असं सांगितलं की जे काही आहे ते प्रभासला माहिती म्हणून. खरं खरं सांगा, काय आहे सगळं? खरं खरं सांगा, इथे त्या अंगद महाजन आणि देवकी महाजनची मुलगी कोण आहे? खरं सांगा, नाहीतर तुमची काहीही मी गय करणार नाही. असं बोलून झाल्यानंतर आता इकडे लगेचच उर्वशी म्हणत असते, नाही दादासाहेब, नाही, तुमचा खरंच काहीतरी इकडे आता गैरसमज होत आहे. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता नागेश्वर म्हणत असतो, हे बघा, आम्ही तुमचे भाऊ आहोत आणि त्याचबरोबर आमच्याशी खोटं बोलणं हे जमणार नाही, समजलं तुम्हाला? त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, जे काही आहे ते सगळं काही खरं सांगा. हे बघा दीदी साहेब, आम्ही तुमचे भाऊ आहोत आणि तुम्ही आम्हाला खोटं बोलाल हे आम्ही अजिबात ऐकून घेणार नाही, समजलं तुम्हाला? जे काही आहे ना ते तुम्ही आम्हाला गुपचूप सांगायचं आणि जर तुम्ही ते आम्हाला नाही सांगितलं तर गाठ आमच्याशी आहे, समजलं? त्याच वेळेला बाहेरून आता इथे रुद्रचा आवाज येत असतो. रुद्र म्हणत असतो, मला दारू प्यायची, माझी बाटली कुठे आहे, माझी बाटली कुठे आहे? आणि इकडे आता नागेश्वरचा चिरंजीवावर म्हणजेच रुद्रवर फार जीव आहे. तो लगेचच म्हणत असतो, इकडे कसं काय? रुद्रांचा आवाज, चिरंजीवांचा आवाज. ते धावतच जातात आणि ते वास येतो. त्यावर लगेच आता इकडे नागेश्वर म्हणत असतात, एवढी नशा, काय हे सगळं? आणि तुम्ही दारू प्यायला? चिरंजीव, कोणी पाजली ह्यांना दारू? असं स्पष्टपणे नागेश्वर म्हणत असतो. त्याच वेळेला आता वासंती गप्प बसत नाही आणि म्हणत असते, हेच तुमच्या बहिणाबाईने, त्यांनीच दारू पाजली. त्यावर वासंती उर्वशी म्हणत असते, ए, तुला काय वेड लागले की काय? काही पण काय बोलतेस ग? मी आणि ह्याला दारू का पाजू? नाही हां आबासाहेब, अजिबात नाही, ही काही पण बोलतीये. नाही नाही, मी अजिबात असलं काही केलेलं नाही आहे. त्यावर लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, नाही, आम्हाला अजिबात नकोय गिरिजा, आम्हाला अजिबात नकोय. त्या घर सोडून निघून गेल्यात, त्यांनी मला फसवलंय. अजिबात ह्या सगळ्या गोष्टी मी सहन करणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा मला दारू प्यायची, मला दारू प्यायची. त्याच वेळेला रुद्र आता खाली पडतो आणि रुद्र आता खाली पडल्यानंतर इकडे उर्वशी वासंतीवर आरोप करत असते, तर वासंती उर्वशीवर आरोप करत असते आणि दोघींची चांगली झटापट सुरू असते. आणि त्याच वेळेला आता नागेश्वर दोघींवरतीही ओरडतो आणि ओरडल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे लगेचच नागेश्वर म्हणत असतो, तुम्ही चिरंजीवांना आतमध्ये घेऊन जा. असं म्हणून आता वासंती रुद्रला आतमध्ये घेऊन जाते. तर इकडे आता नागेश्वर विचार करत असतो, म्हणजे हे सगळं काय? मी घरात नव्हतो 2 दिवस, तर एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यात. काय हे दीदीबाई, सांगा लवकर. तुम्ही इकडे त्याला दारू पाजलीत का? तुमची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी करण्याची? रुद्रला खोलीमध्ये झोपून आल्यानंतर पुन्हा वासंती आणि उर्वशी समोर येत असतात. आता सरळ सरळ वासंती म्हणत असते, तुम्ही यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. ह्यांनीच हे सगळं काही केलंय. गिरिजाला ह्यांनीच गायब केलंय. उगाचच नाही ते माझ्यावर आरोप आणू नकोस. काय, मी कसले आरोप आणते तुमच्यावर? अजिबात नाही, हे सगळं तुम्हीच केलंय. तुम्हीच माझ्या मुलाच्या ह्या अवस्थेला जबाबदार आहात. आणि काय हो, मला एक गोष्ट सांगा, रुद्रला घटस्फोटाचे कागद कोणी पाठवले? तुम्हीच पाठवले ना? हे बघ, मी असलं काही नाही केलं, त्या गिरिजाने पाठवले असतील. आणि त्याची रुद्रची सही कोणी घेतली? सांगा ना, बोला ना, तुम्हीच सही घेतली ना रुद्रची? नाही नाही, अजिबात नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्यांनीच इकडे गिरिजाला गायब केले. अगं असं काय करतेस? तीच तिच्या कपाटातले सगळे कपडे घेऊन गायब झालेले आहे. मी उगाचच हे सगळं काही कशाला करू? असं म्हणून दोघींची चांगलीच भांडणं इथे सुरू असतात. तेवढ्यातच नागेश्वर आता पुन्हा एकदा दोघींना गप्प करत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे कुशल गिरिजाला म्हणत असतो, असं काय करतेस गिरिजा? हे बघ ना, थोडासा चहा तर तुला प्यावाच लागणार आहे, नाही म्हणू नकोस. तेव्हा ती म्हणत असते, नाही, मला अजिबात तुझा चहा आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच नकोत. का असं वागतोयस तू माझ्यासोबत? नको ना असं करूस. दे ना मला सोडून. हे बघ, हे सगळं करून तुला काय भेटणार आहे? तुला काहीही भेटणार नाही. तू खूप चुकीचा विचार करतोयस. हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी अजिबात करू नकोस. असं सुद्धा आता इकडे तो बोलत ती त्याला सांगत असते. आणि त्यानंतर ती म्हणत असते, हे बघ, जर तू हे सगळं अशा पद्धतीने करायला लागलास ना तर तुझ्या हाती मात्र काहीच लागणार नाहीये. तुला फार मोठा चुकीचा गैरसमज होतोय. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि ऐक ना, जर तुला माझ्यासोबत लग्नच करायचं असेल ना तर मी तुला एक गोष्ट सांगते. आणि ती गोष्ट म्हणजेच की हे बघ, तुझ्याकडे जे काही पुरावे आहेत ना ते सर्व पुरावे तू एक काम कर, काही जरी झालं ना तरी ते पुरावे पोलिसांकडे दे आणि तू एकदा का ते सगळे पुरावे
पुरावे पोलिसांकडे दिले ना तर मग आपण लग्न करण्यासाठी सुद्धा तयार आहोत. आपण दोघंजण लग्न करू आणि एकदा का तू ते सगळे पुरावे दिलेस ना तर मग सगळं काही व्यवस्थित होणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, ऐक ना कुशल, जर तुझं माझं आणि तुझं दोघांचं एकमेकांवर खरंच प्रेम असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करायलाच हव्यात ना की नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो कुशल म्हणत असतो, तुला काय वाटलं मी खरंच एवढा मूर्ख आहे का, मी खरंच एवढा वेडा आहे, तुला असं वाटतं का, तुझी हे सगळं काही करण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची हिंमत तरी कशी झाली असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे गिरिजा म्हणत असते, मी तुला सांगते ते तू अगदी तसं कर, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की काही जरी झालं ना की जे काही पुरावे आहेत ना ते पुरावे तो पोलिसात दे. तेव्हा तो म्हणत असतो, नाही हा गिरिजा, मी असलं अजिबातच करणार नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा मी ते पुरावे पोलिसांमध्ये देणार नाही, अगोदर लग्न होणार आणि लग्न झाल्याच्या नंतरच मग सगळ्या गोष्टी होतील असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला आता नागेश्वरला फार राग येऊ लागलेला असतो. नागेश्वर विचार करत असतो की हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत आणि जर मी 2 दिवस घरामध्ये नव्हतो तर हे खरंच इकडे दिदी साहेबांनी केलेलं असेल का, आणि गिरिजा तर एवढ्या सहजासहजी घर सोडून निघून जाणं शक्यच नाही. म्हणजे मी गिरिजाला चांगलंच ओळखतो, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तसंही ती 6 महिन्यांनी घर सोडून आणखी 4 महिन्यांनी जाणारच होती ना, मग ती असं का बरं करेल असा सुद्धा नागेश्वरला आता प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळेला आता नागेश्वर म्हणत असतो, नाही नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे जी काही गिरिजा आहे ना ती गिरिजा शोधली गेलीच पाहिजे. त्यामुळे नागेश्वर आता लगेचच त्याच्या माणसाला फोन करतो आणि त्याच्या माणसाला फोन केल्यानंतर इकडे आता तो म्हणत असतो, हे बघ, आमच्या सुनबाई ज्या आहेत ना त्या सुनबाई घरातून गायब झालेल्या आहेत. कोल्हापूरमधला एक ना एक घर ना घर आणि त्याचबरोबर इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा ते शोधलं पाहिजे आणि घरातला कोपरा ना कोपरा इकडे शोधून सुनबाईला आमच्या समोर हजर कर. त्याच वेळेला त्याचा माणूस आता लगेचच कामाला लागलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे सावी आणि उर्वशी ह्या दोघी जणी बोलत असतात. सावी म्हणत असते, काय केलंस तू हे सगळं काही, का उगाचच इकडे रुद्रला बांधून ठेवलंस आणि त्याचबरोबर रुद्रला तू दारू पाजलीस. तेव्हा ती म्हणत असते, तू गप्प बस ग, आणि मी दारू पाजली त्यानंतर तो रोज रोज दारू प्यायल्याने थोडी ना सा बेवडा होणार आहे, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर नागेश्वर तिथे येतो. आता नागेश्वर तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता काय चाललंय हे सगळं तुम्हा दोघींचं सुद्धा. आणि त्याच वेळेला आपण पाहतो की आता लगेचच इकडे जो काही नागेश्वर आहे तो समोर येतो आणि समोर आल्यानंतर उर्वशीला म्हणत असतो, दिदी साहेब काय चाललंय तुम्हा दोघींचं सुद्धा, आत्ताच्या आत्ता मला ह्या सावीशी बोलायचं आहे. आणि त्याच वेळेला सावी म्हणत असते, माझ्याशी बोलायचं. तेव्हा ती म्हणत असते, हो हो, मला तुमच्याशीच बोलायचं आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता दिदी साहेब इथून बाहेर जा, आता बाहेर जा असं बोलल्याबरोबर लगेचच इकडे ती म्हणत असते, अहो आबासाहेब असं काय करताय तुम्ही मला बाहेर पाठवताय का आणि कशासाठी, हे बघा तुम्ही असं करू नका, मला बाहेर अजिबात पाठवू नका. त्यावर लगेच नागेश्वर म्हणत असतो, मी सांगितलंय ना की मला कोणाशी बोलायचं आहे आणि काय करायचं आहे, तर मग आत्ताच्या आत्ता इकडे तुम्ही बाहेर जा असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागेश्वर आता लगेचच सावीसमोर हात जोडून उभा असतो आणि म्हणत असतो, मी काय विचारतोय, मी कसल्या प्रश्नांची उत्तरं मागतोय हे सगळं काही मला तुम्ही सांगणार आहात, समजलं. आणि त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की जो काही नागेश्वर आहे तो नागेश्वर इकडे उर्वशीला म्हणत असतो, तुम्हाला सांगितलं ना आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं म्हणून. त्याच वेळेला आता उर्वशी म्हणत असते, अहो दादासाहेब असं काय करताय, मी तुमची बहीण आहे आणि तुम्ही माझ्यासमोर बोलणार नाही आहात का. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, नाही, आम्हाला फक्त आणि फक्त हिच्याशी बोलायचं आहे. आता सावी समोर नागेश्वर उभा असतो. सावी अक्षरशः थरथर कापत असते, तिला तर काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. आणि जेव्हा ती थरथर कापायला लागते त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे नागेश्वरचा एकच प्रश्न असतो आणि तो म्हणत असतो, बोला, खरं खरं सांगा, गिरिजा कुठे आहेत. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, मला काहीच नाही माहिती, मग तुम्ही काय काय केलं. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, मी फारसं असं काहीच नाही केलं,
मी फक्त ते घटस्फोटाचे कागद आणि त्या सगळ्या गोष्टी इथे आणून समोर ठेवल्या. माझा एक मित्र आहे आणि मावशीने सांगितलं की त्या सगळ्या गोष्टी इथे आणून ठेव म्हणून, आणि त्यामुळे मी फक्त घटस्फोटाचे पेपर बनवून दिले. मसही कुणी घेतली ते मला नाही माहिती. मी ते सगळं काही इथे मावशीकडे सोपवलं होतं आणि ते सगळ्या गोष्टी मावशीकडे सोपवल्यानंतर मावशीने काय केलं आणि काय नाही हे मला माहिती नाही. आणखी पुढे काय केलं आणि त्यानंतर मी फक्त एकच गोष्ट केली आणि ती म्हणजेच की गिरिजाचे कपडे एका बॅगेत भरले आणि गिरिजाचे कपडे एका बॅगेत भरल्यानंतर ते गायब केले. मग ते घटस्फोटाचे कागद, त्यानंतर मावशीने मला घटस्फोटाच्या कागदावर रुद्रची सही करून दिली आणि रुद्रची सही करून दिल्यानंतर ते घटस्फोटाचे कागद मी गावाबाहेर एका माणसाला नेऊन दिले. कोण होतं तो माणूस नाही मला माहिती, फक्त मी त्याला नेऊन देण्याचं काम केलं, बाकी मला काहीच नाही माहिती. हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जो काही नागेश्वर आहे त्याला एका प्रश्नांची सगळी उत्तरं आता इकडे समजू लागलेली असतात आणि एका प्रश्नांची सर्व काही उत्तरे इथे आता समजू लागल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र उर्वशी हे सगळं काही ऐकत असते आणि उर्वशी हे सगळं काही ऐकल्यानंतर आता नागेश्वरला त्याच्या प्रश्नांची सर्व उत्तरं मिळालेली असतात. नागेश्वरला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर आता मात्र इकडे उर्वशी म्हणत असते, ह्या सावीने तर सगळाच गेम पलटवलाय. हिला काय गरज होती एवढं काही करण्याची आणि एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगण्याची. छे बाबा, खरंच ना ह्या सावीवर विश्वास ठेवण्यासारखंच नाही आहे. वेडीच आहे ही एक नंबरची. काय करायचं आणि काय बोलायचं आणि कुठे कसं बोलायचं हे ना हिला समजतच नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता जो काही नागेश्वर आहे त्या नागेश्वरची जी माणसं आहेत ती माणसं आता इकडे गावामध्ये गिरिजाला शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आता गावामध्ये गिरिजाला शोधण्यासाठी ती लोक धावपळ करत असतात आणि त्यानंतर विशाखा आणि त्याचबरोबर श्री ह्या दोघांचंही बोलणं आता ती लोक ऐकत असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला रुद्र हा नशेतच झोपलेला असतो. तेव्हा सावी जाते त्याच्याकडे आणि सावी त्याच्या उशाशी जाऊन बसलेली असते. ती म्हणत असते, रुद्र तुझी ही काय अवस्था आहे रे? खरं सांगू का रुद्र, तुला माझं प्रेम कळलंच नाही, पण माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि ते प्रेम मी सिद्ध करूनच राहणार आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा तू रुद्र, तू फक्त आणि फक्त ह्या सावी प्रधानचाच आहेस, बाकी कोणाचाच नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे ती रुद्रच्या फारच जवळ जाते आणि त्यानंतर मोबाईलमध्ये एक फोटो ती क्लिक करत असते आणि फोटो क्लिक केल्यानंतर आता म्हणत असते, आता काही जरी झालं तरी हा जो काही फोटो आहे ना तो फोटो गिरिजापर्यंत पोहोचवणार आणि मग बघू आता गिरिजा कशी रुद्रसोबत राहते आणि काय काय होतंय तर ह्या सगळ्या गोष्टी मला सुद्धा पाहिजेच आहेत, असं म्हणून ती लगेचच आता तो जो काही फोटो आहे तो फोटो आता गिरिजाला पाठवत असते. इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे श्री म्हणत असतो, मला तर काही समजत नाही काय चाललंय म्हणून आणि कशा पद्धतीने आपण इकडे शोधायचं काय करायचं ह्या सर्व गोष्टी समजत नाहीत. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, अरे श्री तुला सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बघ, आता इकडे जी काही गिरिजा आहे ना ती गिरिजा त्या कुशलला का भेटायला गेली, तेवढ्यातच नागेश्वरचा माणूस आलेला असतो आणि तो ह्या दोघांचं बोलणं ऐकतो. त्यावेळेला कुशल श्री म्हणत असतो का, तेव्हा ती म्हणत असते, त्या कुशलकडे गिरिजेच्या वडिलांना मारलेलेचे पुरावे आहेत आणि त्यामुळे ते पुरावे ती त्याला मागण्यासाठी गेली होती आणि त्याने तिची अट घातली आणि अट घातल्यानंतर ती आता बहुतेक त्या कुशलनीच तिला डांबून ठेवलेला आहे, असं सुद्धा आता इकडे विशाखा श्रीला सांगते. त्यावेळेला श्री म्हणत असतो, बापरे, म्हणजे हा सगळा काही जो मामला आहे तो अशा पद्धतीने आहे, सॉरी मला माहिती नव्हतं, आता समजलं ना, मग चल आता शोधायला. तर इकडे लगेचच नागेश्वरच्या माणसाने नागेश्वरला फोन करून सांगितलेलं असतं की साहेब बघा खबर पक्की आहे. ते विशाखा आणि त्याचबरोबर श्री हे दोघेही जण बोलत होते आणि खबर पक्की आहे की इकडे गिरिजेच्या वडिलाला मारल्याचा पुरावा कुशलकडे आहे. आणि तेव्हा लगेच आता नागेश्वर म्हणत असतो, काय, आणि तो कुशल आणि त्याच्याकडे दत्तू लोखंडेला मारल्याचा पुरावा त्याच्याकडे आहे, ही खबर पक्की आहे ना? पण त्यावर तो म्हणत असतो, हाय का आता साहेब, खबर पक्की आहे,
मी माझ्या डोळ्याने पाहिले, कानाने ऐकले, मी खोटं कशाला बोलू असं म्हटल्यानंतर आता नागेश्वरच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिला जाईल, त्या नंबरवर हाय मेसेज करा, 1 रुपये पाठवा. स्टारचे किंवा झीचे किंवा कलर्सचे कोणतेही एपिसोड 3 तुम्ही 1 रुपयामध्ये पाहू शकता. फक्त 1 रुपयाचा स्क्रीनशॉट त्याच नंबरवर सेंड करायचा आहे. खूप जण लोक घेत आहेत आणि एन्जॉय करत आहात. तुम्ही सुद्धा ह्या योजनेचा नक्कीच लाभ घ्या. तर आता आपण पाहतो की नागेश्वर आता उर्वशीजवळ गेलेला असतो आणि तो म्हणत असतो, खरं खरं सांगा, त्या कुशलला पोलीस स्टेशनमधून जेलमधून सोडवण्याचं काम कुणी केलं? तुम्हीच केलं ना. आता तुम्ही जर हे केलेलं असेल ना तर हे तुमच्यासाठी फार महागात पडेल बरं का दीदीबाई, असं तो बोलत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला आता सर्वजण गिरिजाला शोधत असतात. त्यामुळे आता रुद्र भडकलेला असतो. रुद्र म्हणत असतो, कोण का आणि कशासाठी गिरिजाला शोधते? तुम्ही सर्वजण गिरिजाला शोधू नका, त्याची काहीही गरज नाही आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे वासंती म्हणत असते, अरे रुद्र असं का करतोस? तेव्हा तो म्हणत असतो, गिरिजा आपल्या नाही आहेत, त्या कधीच आपल्या नव्हत्या, त्या आपल्या होऊ शकत नाहीत असं तो म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला कुशलने पुन्हा घटस्फोटाचे कागद गिरिजासमोर आणलेले असतात आणि तो म्हणत असतो, गिरिजा पहिलं लग्न मोडल्याशिवाय दुसरं लग्न आपण करू शकत नाही. पहिल्या लग्नाची सोडचिठ्ठी ही घ्यावीच लागणार आहे ना, आणि पहिल्या लग्नाची सोडचिठ्ठी घेतल्यानंतरच मगच आपल्याला इकडे दुसरं लग्न करावं लागणार आहे. मग मी तुला सांगतो, ह्या ज्या काही पेपर आहेत ना, ह्या पेपरवरती तू सह्या कर असं म्हणून आता पुन्हा एकदा जो काही कुशल आहे तो कुशल गिरिजासमोर उभा राहून पुन्हा एकदा हसायला लागलेला असतो. तर आता गिरिजा सही तर करणार नाही, पण गिरिजा सही न करून सुद्धा आता इकडे ती कशा पद्धतीने ह्या कुशलच्या तावडीतून सुटेल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.